नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी या परीक्षेअंतर्गत विषय इंग्रजी या विषयामध्ये दुसरा जो आपला घटक आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ वर्ड्स युजिंग गिव्हन लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स. म्हणजे आपली जी एबीसीडी आहे, जो आपला अल्फाबेटचा जो टॉपिक आहे त्यावर परीक्षेला आपल्याला वेगवेगळ्या प्रकारानं प्रश्न विचारले जातात. आपण मागील काही व्हिडिओमध्ये अनेक प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आज आपण जरा एक वेगळा प्रश्न सोडवणार आहोत. त्या प्रश्नाचं नाव आहे करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन म्हणजे योग्य पर्याय निवडा. मग करेक्ट ऑप्शन मध्ये नक्की काय असणार आहे? तर सगळ्यात अगोदर आपण 4 लाईन मध्ये जी आपली अल्फाबेट आपण लिहितो, जी आपण एबीसीडी लिहितो, ती आपण या पद्धतीने लिहित असतो. पहा, 4 लाईन मध्ये ज्यावेळेला आपण अल्फाबेट्स लिहितो ते लिहित असताना काही लेटर हे मधल्या ओळीमध्ये आपण लिहित असतो. काही लेटर हे आपण पहिल्या ओळीपासून तर तिसऱ्या लाईन पर्यंत आपण घेत असतो आणि काही लेटर असे असतात की जे दुसऱ्या ओळीपासून तर खाली चौथ्या लाईन पर्यंत आपण घेत असतो. म्हणजे आपल्याला हा घटक सोडवण्या अगोदर अल्फाबेट्स 4 लाईन मध्ये म्हणजे योग्य त्या शेप्स मध्ये आपल्याला अल्फाबेट्स लिहिता येणं गरजेचं आहे. ते आपल्याला आलं पाहिजे की आपल्याला एबीसीडी आपण पहिलीपासून आपण शिकतोय. मग 4 लाईन मध्ये ज्यावेळेला आपण एबीसीडी लिहितो ती एबीसीडी या पद्धतीनं आपल्याला लिहिता आली पाहिजे. कारण हे जर आपल्याला आलं तर आपल्याला करेक्ट ऑप्शन या प्रश्न प्रकारावरचे प्रश्न आपल्याला सोडवता येणार आहे. मग आता आपण काही उदाहरणं बघूया. या ठिकाणी मी तुमच्या समोर एक उदाहरण लिहिलेलं आहे. बर्ड हा एक शब्द मी लिहिलाय. मग बर्ड हा जो शब्द आहे, हा शब्द याला जो काही आपल्याला असा एक डायग्राम द्यायचा आहे, तो कसा द्यायचा तर तो ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. मग तो आपण कसा करणार? तर तो करत असताना बी हा शब्द कसा लिहिलेला आहे, आय हा लेटर हे बी हे लेटर कुठं आहे, आय हे लेटर कुठं आहे किंवा आर किंवा त्यामध्ये असणारे जे काही लेटर आहेत ते आपल्याला 4 लाईन मध्ये कसे लिहिलेले आहेत ते अगोदर बघावे लागतील. मग आता आपल्याला माहिती आहे की बी हे जे लेटर आहे ते आपण पहिल्या ओळीपासून सुरुवात करून तिसऱ्या ओळीपर्यंत आणतोय, बरोबर. म्हणून या ठिकाणी बी म्हणजे पहा, ही पहिली ओळ, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी असं गृहीत धरायचं आणि आपण बी हा शब्द, बी हे लेटर घेतलं तर बी आपला या पद्धतीनं आपण लिहितोय. आय हे लेटर लिहिताना आपण ते मधल्या ओळीमध्ये लिहितोय. आर हे लेटर सुद्धा आपण मधल्याच ओळीत लिहिलेलं आहे आणि डी हे लेटर आपण पहिल्या ओळीपासून सुरुवात करतोय. म्हणजे या पद्धतीनं आपण हे लेटर लिहित असतो. म्हणून बर्ड हा जो शब्द आहे तो या पद्धतीनं आपल्याला काय होईल, तो या पद्धतीने लिहिला जाईल. म्हणजे त्याचा जो करेक्ट ऑप्शन आहे तो या प्रमाणे आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी ड्रॉ करावा लागणार आहे. तर पहा, या ठिकाणी बर्ड हा शब्द मी या पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला लिहून दाखवला आहे. आता वाय, इयर हा शब्द घेतलेला आहे. आपल्याला माहिती आहे की वाय हे जे लेटर आहे ते आपण पुढे घेतो, खाली घेतो, बरोबर. त्यानंतर ई मधल्या ओळीमध्ये आहे, ए सुद्धा मधल्या ओळीत आहे आणि आर सुद्धा मधल्याच ओळीत आहे. म्हणून इयर हा जो शब्द आहे तो या प्रमाणे तयार झाला. इथे बघा डोअर, डी नेहमीप्रमाणे आपण वरून खाली येतो. त्यानंतर ओ मधल्या ओळीत या ठिकाणी असा आणि आर सुद्धा आपण याच ओळीमध्ये लिहितो. पुढे गेल्यानंतर जी, जी हे लेटर खाली आहे म्हणून आपण त्याला काय केलंय, खाली त्याला स्क्वेअर दाखवलाय. त्यानंतर ओ मधल्या ओळीत आहे, त्यानंतर ए सुद्धा मध्येच आहे आणि टी हे लेटर आपण वरून पहिल्या ओळीपासून सुरुवात केली म्हणून आपण काय केलं, त्याला वरती त्याचा ड्रॉ दाखवलेला आहे, वरती आपण तो ड्रॉ केलेला आहे. तर या पद्धतीनं गोट हा जो शब्द आहे तो या प्रमाणे तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपण ही 4 उदाहरणं पाहिली. पहा, बर्ड, इयर, डोअर आणि गोट हे जे 4 शब्द आहेत ते या प्रमाणे त्याचा काय होणार आहे, हा शेप्स आपल्याला त्याला द्यावा लागणार आहे. म्हणजे हे त्याचं करेक्ट ऑप्शन असणार आहे. आता खाली मी काही उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवलेली आहेत. या ठिकाणी एक शब्द मी घेतला आहे, कुठला आहे तो म्हणजे मँगो. मग मँगो हा जो शब्द आहे तो मी तुम्हाला इथे या ठिकाणी त्याचा करेक्ट ऑप्शन करून दाखवला. आता या ठिकाणी यम, नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे की यम आपण लिहिताना कुठे लिहितो, यम हा लिहितो आपण मधल्या ओळीमध्ये. त्यानंतर ए मधल्या ओळीमध्ये, एन कुठे लिहितोय मधल्या ओळीमध्ये, जी कुठे आहे खाली आलाय म्हणून आपण त्याला काय केलं, या ठिकाणी असा खाली त्याचा स्क्वेअर दाखवलेला आहे आणि हा ओ सुद्धा कुठे आहे मधल्याच ओळीमध्ये आहे. म्हणून मँगो हा शब्द याचा करेक्ट ऑप्शन या प्रमाणे असणार आहे. पुढचं उदाहरण आहे काइंड. काइंड हा शब्द आपण घेतलाय, के पहिल्या ओळीपासून लिहिलाय म्हणून आपण त्याला वरती या ठिकाणी असं वरती काय केलंय, त्याला
असं त्याचा ऑप्शन आपण वर निवडलेला आहे. असा या ठिकाणी आपण वरती त्याला स्क्वेअर दाखवला आहे. त्यानंतर आय मधल्या वळीत, एन मधल्या वळीत, डी सुद्धा कुठे आहे? वरती आहे, म्हणून हा वरतीच गेला. म्हणून खाली काय येणार याला? सरळ रेष आली आणि वरती लिहिल्यानंतर हा काइंड हा शब्द या प्रमाणे या ठिकाणी तयार झाला. पुढे आहे शेवटचं उदाहरण घेतले आपण पिलो. आता आपल्याला माहिती की पी स्मॉल पी आहे. स्मॉल पी कुठे असतो? खाली असतो, म्हणजे मधल्या रेषेपासून खाली, म्हणून आपण याला काय केला? असा खाली घेतला. आय मध्ये आहे, त्यानंतर एल पहिल्या वळीपासून लिहितो आपण, म्हणून आपण या डबल एल ला काय केलंय? या ठिकाणी आपण असं वरती दाखवलाय. आणि हा ओ मध्ये आहे, डब्ल्यू मध्ये आहे, तर याप्रमाणे हा काय तयार झाला? याचा ऑप्शन तयार झाला. म्हणजे या भागावरती करेक्ट ऑप्शन म्हणजेच काय? तर थोडक्यात आपण त्याला म्हणूया योग्य पर्याय निवडणे. या ठिकाणी योग्य पर्याय आपल्याला निवडायला सांगितलेला असतो. मला परीक्षेला प्रश्न कसा येतो? परीक्षेला तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्हाला शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाचा योग्य ऑप्शन याप्रमाणे तुम्हाला या डायग्राम तुम्हाला दिल्या जातील. त्या डायग्राम मध्ये तो शब्द तुम्हाला त्याचा कसा डायग्राम आहे तो तुम्हाला या ठिकाणी ओळखायला सांगितला जाईल. किंवा तुम्हाला डायग्राम दिला जाईल, असा शेप्स तुम्हाला काढून दिला जाईल आणि त्याच्यावरून त्याच्यामध्ये बसणारा शब्द कोणता आहे तो शब्द तुम्हाला ओळखायला सांगितला जाईल. किंवा आणखी कसा प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला 4 डायग्राम दिले जातील, 4 शेप्स तुम्हाला दिले जातील, त्याच्यामधला एखादा चुकीचा शब्द असेल, चुकीचा शेप्स असेल, तो ओळखायला सांगितला जाईल. किंवा 4 पैकी एक बरोबर असेल तो तुम्हाला ओळखायला सांगितला जाईल. म्हणजे अशा पद्धतीनं या भागावरती वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारला जातोय. पण त्यासाठी आपल्याला एबीसीडी येणं गरजेचं आहे की आपल्याला कुठलं लेटर कोणत्या वेळेमध्ये लिहायचंय हे आपल्या लक्षात आलं की आपल्याला या घटकावरचे प्रश्न सोडवणे सहज शक्य होत आहे.